Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आधी नक्षल, त्याच्यानंतर अर्बन नक्षल आणि आता दिमागी नक्षल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ही एक नवीन टर्म आता कॉइन केलेली आहे आणि ऑलरेडी आधीच्या दोन टर्म्स नक्षल किंवा अर्बन नक्षल याच्यावरनं प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतात राजकारण झालेलं आहे. अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आणि अगदी तुरुंगवास सुद्धा लोकांना भोगावे लागलेले. त्याच्यानंतर आता आलेला आहे हा दिमागी नक्षल. पण या सगळ्यामध्ये हे सातत्याने जे नक्षल 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 म्हणून बोललं जातंय, हिणवलं जातंय, आरोप केले जात आहेत, तो नक्षल म्हणजे नेमका काय आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा आहे. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष हा विभागला गेला. विचारधारेच्या धर्तीवर एकाला सोव्हिएट युनियन तर दुसऱ्याला चीन सोबत जायचं होतं. यातच पक्षात फूट पडली आणि त्यात एक गट तयार झाला ज्याला आज आपण सीपीआय मार्क्सिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो. हा तोच सीपीआय मार्क्सिस्ट म्हणजे जो आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहत असतो, ज्यांची अनेक राज्यांमध्ये सत्ता येऊन गेलेली आहे. अगदी पश्चिम बंगालमध्ये ज्योती बासू यांचं 30 वर्ष सरकार सुद्धा राहिलेलं आहे किंवा इतरही राज्य पाहिली तर त्रिपुरा, केरळ सारख्या राज्यांमध्ये सुद्धा याच सीपीआय-एम पक्षाची स्थापना सरकार जी आहेत ती आलेली आहेत. पण हा सीपीआय-एम जो पक्ष आहे हा पूर्णपणे वेगळा किंवा हा गट जो कम्युनिस्टचा होता तो पूर्णपणे वेगळा. त्याची ऍक्च्युअल नक्षलवादी किंवा जे माओवादी आहेत त्यांच्यासोबत गफलत करता कामा नये. कारण की जो 1964 मध्ये जी स्प्लिट झाली त्याच्यामध्ये हा एक मार्क्सिस्टवाला ग्रुप वेगळा झाला आणि एक दुसरा गट तयार झाला. जो दुसरा गट होता तो मात्र प्रचंड आक्रमक होता. त्यामुळेच नक्षलवाद ह्याचा मूळ विचार हा कम्युनिस्ट विचारधारेत दडलेला आहे असे अनेक जण म्हणतात, ज्याची सुरुवात ही खरं तर सामाजिक आणि आर्थिक विषमता मिटवणं याच्यावर होती. त्या पलीकडे जाऊन जे भूमिहीन आहेत त्यांचे हक्क जे आहेत त्याच्याबद्दल वाचा फोडणं, आदिवासी समुदायांचं शोषण होत असेल तर त्या विरोधात आवाज उठवणं, विकासाचा अभाव असेल, बेरोजगारी असेल, खाण प्रकल्पांमुळे होणारं विस्थापन असेल आणि दुर्गम भागातील अपुऱ्या सरकारी सुविधा किंवा अपुरं पडणारं प्रशासन, या सगळ्या विरोधात आवाज उठवणं ह्या कारणांसाठी खरं तर ही चळवळ जी आहे ती सुरू झालेली होती. मात्र बऱ्याचदा जसं आपल्याला माहिती आहे की चळवळी ह्या मूळ विचारधारेपासून भरकटतात सुद्धा आणि तसंच इथे सुद्धा झालं. हेतू आधी चांगला होता पण तरी तो साध्य करण्यासाठीच्या ज्या मार्ग होते किंवा ज्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये मात्र सशस्त्र हिंसाचार, खंडणी वसुली, पायाभूत सुविधांची नासधूस याचा समावेश व्हायला लागला आणि त्यातनंच कुठेतरी या सगळ्या गोष्टींना गालबोट लागायला लागलं. यासाठी आदिवासी भागातील लहान मुलं असतील किंवा अगदी मोठ्यांना सुद्धा चळवळीमध्ये समाविष्ट केलं जायचं. आता आदिवासीच का असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. तर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींना जी सुरुवात होत होती त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल तर होतच, पण झारखंड, ओडिशा सारखा सुद्धा भाग होता आणि खरं तर ह्या भागांमध्ये झारखंड, ओडिशा सारख्या प्रदेशामध्ये मायनिंगची कामं ही खूप मोठ्या प्रमाणावर चालत होती. सरकारची विकास कामं त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिथे होत होती किंवा मायनिंगचे प्रोजेक्ट्स जे आहेत ते तिथे येत होते आणि ज्याच्यामुळे तिथलं जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे किंवा जे आदिवासी आहेत त्यांना आपलं घरदार सोडून स्थलांतरित सातत्याने व्हावं लागायचं. त्यांच्याकडे ना कुठला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत होता ना त्यांच्याकडे कुठली कायमस्वरूपी राहण्याची सोय होती. ह्या सगळ्यामुळे जो आदिवासी भाग आहे, जो ट्रायबल ग्रुप आहे या सगळ्या पट्ट्यातला, त्यांच्यामध्ये असंतोष जो आहे तो प्रामुख्याने वाढत चालला होता, ज्याच्या शोधातच हे माओवादी असायचे. त्यांच्या याच सगळ्या कमजोरीचा फायदा घेऊन सरकार विरोधात त्यांना भडकवण्याचे प्रयत्न जे आहेत ते त्या काळात केले जात होते आणि त्यांना मग आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा होत होता, ज्याच्यासाठी मग त्यांना नंतर पुढे जाऊन पैसा किंवा शस्त्र जी पुरवली जायची जेणेकरून त्यांनी सरकार विरोधात आपला आवाज हा कायम ठेवावा. आता 1967 मध्ये जेव्हा नक्षलवादाला ऍक्च्युअल सुरुवात झाली ती खरं तर सुरुवात झालेली होती पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातनं. तोपर्यंत ह्या सगळ्या चळवळीला एक माओवादी किंवा काहीतरी वेगवेगळ्या नावाने बोललं जायचं, पण नक्षल हे नाव तेव्हापर्यंत पडलेलं नव्हतं. जी ऍक्च्युअली 1967 मध्ये सुरुवात झाली ती नक्षलबारी या गावातनं झाली आणि नक्षलबारी ह्यावरनं नक्षल ह्या शब्दाचा जन्म झाला आणि पुढे जाऊन मग ह्या सगळ्या चळवळींना नक्षलवाद नावाने ओळखलं सुद्धा जाऊ लागलं. सुरुवातीला पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये जास्त प्रभाव या माओवाद्यांचा दिसून येत होता. जमिनीवर ताबा मिळवत आणि नंतर पोलीस आणि जमीनदारांपासून बचावण्यासाठी शस्त्रांचा वापर जो आहे तो केला जात होता. खास करून त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की जमीनदारी कल्चर किंवा जमीनदार हे खूप मोठ्या संख्येने होते आणि त्यांच्या वर्चस्ववादामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर हे सगळे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोष सुद्धा होता आणि तो पूर्णपणे एनकॅश करण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या लोकांकडनं होत होता. आता यानंतर नक्षलवाद चळवळ जी आहे ती फक्त पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही राहिली, ती पश्चिम बंगालच्या लगतच्या राज्यांमध्ये सुद्धा पसरली. म्हणजे आता आपण छत्तीसगड किंवा झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, अगदी महाराष्ट्रात सुद्धा पसरली आणि ह्या सगळ्या पॅचला रेड कॉरिडॉर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
CPI-Mचे नेते चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जंगल संथाल हे या सगळ्या चळवळीतले प्रमुख नेत्यांपैकी होते. म्हणजे चारू मुजुमदार यांनीच खरं तर पुढाकार घेऊन ही सगळी चळवळ सुरू केलेली आहे असंच ओळखलं जातं. उद्देश एकच होता, सरकार उलथवून टाकायची. उद्देश हाही होता अर्थात की जी चांगली कारणं आहेत, मगाशी जी सांगितली जात होती की आदिवासी वंचित घटकांचा आवाज उठवायचा आणि त्यांचा आवाज उठवून त्यांच्या विरोधात त्यांच्यावर जे अन्याय करतायत त्यांना उलथवून टाकायचं, हे हेतू होते. पण त्याला पुढे फार हिंसाचार किंवा हिंसक वळणं जी आहेत ती लागत गेली आणि त्यातनं ती चळवळ बदनाम झाली. आता चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वात CPI मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हा पक्ष स्थापन झाला. हा गट आधीच्या गटापेक्षा सुद्धा प्रचंड आक्रमक होता. वंचित घटकांविरोधातल्या असणाऱ्यांना पकडून मारा, त्यासाठी गनिमी कावाचं टेक्निक वापरा वगैरे अशा पद्धतीचा प्रचार हा त्यावेळेला CPI-ML म्हणजे CPI मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या ग्रुपकडनं केला जात होता. यात खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. 1972 मध्ये बंगालमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, केंद्रात सुद्धा इंदिरा गांधी होत्या आणि त्याच वेळेला चारू मुजुमदारला कोलकाता पोलिसांनी अटक सुद्धा केली आणि पुढे त्याचा पोलीस कोठडीतच मृत्यू सुद्धा झाला. 1972 पर्यंत नक्षलवाद्यांच्या नेत्यांना पकडण्यापासून ते त्यांचे पॉवर सेंटर्स उधळून लावण्यापर्यंत सरकारचा जास्त त्याच्यावर भर राहिला. यात झालं असं की सरकारचा भर हा सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य किंवा त्यातल्या सामाजिक आणि आर्थिक विकास ह्या पट्ट्याचा जो आदिवासी बहुल भाग आहे किंवा हे पश्चिम बंगाल, झारखंड वगैरे ही सगळा जो पट्टा आहे त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक स्थैर्य आणणं, तिथला तशा दृष्टीनं विकास करणं यावर जास्त भर देण्यापेक्षा सरकारचा भर राहिला नक्षलवादाविरोधातील ऑपरेशन्सवर. नक्षलवादी नेत्यांना पकडणं, त्यांचे पॉवर सेंटर्स उद्ध्वस्त केल्याने नक्षलवाद्यांमधली आग ही आणखीनच वाढत गेली किंवा ती धुमसतच राहिली. आणि पुढे 1970 ते 1980च्या दशकात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य भारत, पूर्व भारतातील जंगली भागांमध्ये किंवा जो जंगलपट्टा सगळा जो आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये नक्षलवाद हा बऱ्यापैकी फोफावला. महाराष्ट्रातल्या सुद्धा गडचिरोलीचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. 2010च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव हा पाहायला मिळत होता. नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यांपैकी काही ठराविक उदाहरणं द्यायची झाली तर छत्तीसगडच्या दंतेवाड्यामध्ये 2010 मध्ये माओवाद्यांनी CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये 76 जवान आपले शहीद सुद्धा झाले. 2013 मध्ये 27 काँग्रेस नेत्यांना मारण्यात आलं. सुकमामध्ये पुन्हा एकदा 26 CRPF जवानांवर हल्ले झाले. असे अनेक हल्ले आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांसह अगदी तिथल्या सामान्य नागरिकांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. या पलीकडे जिथे माओवाद्यांना अटक केली जायची तिथल्या तुरुंगांवर सुद्धा हल्ले व्हायचे, जेणेकरून अटकेतल्या माओवाद्यांना सोडवण्यात येऊ शकतं. ज्या आदिवासींवर शंका असायची त्यांच्यावर सुद्धा हल्ले व्हायचे किंवा त्यांनाही मारून टाकण्यात यायचं. शाळा, हॉस्पिटल्सवर हल्ले व्हायचे, विकास कामं रोखली जायची आणि त्यातून नक्षलवादी चळवळ ही खरोखर आदिवासी वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी आहे का याबद्दलच्या शंका ज्या आहेत ते उपस्थित व्हायला लागल्या. एखादी क्रांती घडवण्यासाठी ही चळवळ खरोखर होतीये का याबद्दल सुद्धा शंका ज्या आहेत ते उपस्थित केल्या जाऊ लागल्या आणि हे विकासविरोधी दहशतवाद म्हणून याकडे अनेक जण पाहू सुद्धा लागली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवळपास 3,500 ते 4,000 जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत अशी एक माहिती आहे. 2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणालेले होते की देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर तो म्हणजे नक्षलवाद. ह्याच नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन स्टिपलचेस 1971चं ते होतं. त्याच्या पलीकडे जाऊन ऑपरेशन ग्रीन हंट सारख्या सुद्धा मोठमोठ्या मोहिमा ज्या आहेत त्या राबवण्यात आल्या. संयुक्त सुरक्षा दलांसोबत विशेष प्रशिक्षित कोब्रा कमांडोंचा सुद्धा याच्यासाठी वापर करण्यात आलेला होता. स्वाभाविकपणे 2014 नंतर सुद्धा मोदी सरकारने हे ऑपरेशन्स आणखीन कठोरपणे राबवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता कुठे भारत जो आहे तो नक्षलवादापासून मुक्त होत आहे असं आता आपल्याकडनं जाहीर केलं जात आहे. मात्र याच दरम्यान नक्षलवाद जसा किंवा हा सशस्त्र नक्षलवाद जसा संपायला लागलेला आहे त्याच्यानंतर आता आयडिओलॉजिकल लेवलला म्हणजे विचारधारेच्या लेवलला दोन नव्यानं नक्षलवादाच्या टर्म्स ज्या आहेत त्या भाजपकडनं कॉइन केल्या जातात. त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे शहरी नक्षलवाद म्हणजे ज्याला अर्बन नक्षल्स म्हणून अनेकदा संबोधलं जातं आणि दुसरं आहे ते म्हणजे दिमागी नक्षलवाद. आता ह्या कॉन्सेप्ट्स काय तर सगळ्यात पहिले थोडक्यात सांगायचं झालं तर अर्बन नक्षलवाद. आपल्याला लक्षात असेल की गेल्या दशकामध्ये काही जे विचारवंत आहेत किंवा लेखक आहेत त्यांच्या हत्या झालेल्या होत्या, ज्याच्यामध्ये गौरी लंकेश यांचं नाव घेतलं जातं किंवा त्या पलीकडे जाऊन गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची नावं घेतली जातात आणि त्यांना मारण्यात आलेलं होतं. अर्थात म्हणजे त्यांच्या हत्या झालेल्या होत्या आणि त्यावेळेला सुद्धा हे आरोप झालेले होते की त्यांचे विचार हे सरकारला पटत नाहीयेत आणि म्हणून त्यांना मारलं जातंय का. काही जण त्याचा उल्लेख याच्यामध्ये अशाही दृष्टीने करत होते की ते अर्बन नक्षलच्या चौकटीत बसतायत का सरकारच्या दृष्टीने आणि म्हणून त्यांना मारलं जातंय का, अशाही दृष्टीने त्यावेळेला आरोप झालेले होते.
भीमा कोरेगावच्या आधी जी एल्गार परिषद पुण्यामध्ये पार पडलेली होती त्याच्यातनं जे विचार मांडले जात होते त्याच्याकडे सुद्धा ते अर्बन नक्षल आहेत अशा पद्धतीने त्यावेळेला हिणवण्यात आलेलं होतं किंवा त्यांना तसे टॅग्स लावण्यात आलेले होते. आता ह्या सगळ्याची कुठलीही नेमकी व्याख्या नाही. म्हणजे अर्बन नक्षल म्हणजे काय अशी जर व्याख्या कोणी विचारायला गेलं तर त्याची अशी कुठली ठराविक लिहून ठेवलेली व्याख्या नाहीये. पण ढोबळ मनाने त्याचा अर्थ अशा पद्धतीने विरोधक काढतात की जे कोणी सरकारच्या विरोधात बोलत असेल किंवा हिंदुत्ववादी राईट विंगच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्यांना अर्बन नक्षलचा टॅग लावला जातो असं म्हटलं जातं. जेव्हा की भाजपचं ह्याच्यातलं व्हर्जन वेगळं आहे आणि जे एक्झॅक्टली त्यांचं दिमागी नक्षल हा जो टर्म आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं एक कॉइन केलेला आहे किंवा टर्म त्यांनी तयार केलेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा अशाच पद्धतीने संभ्रम तयार झालेला आहे. दिमागी नक्षल असं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याच्यानंतर पी चिदंबरम, शशी थरूर किंवा एकंदरीत काँग्रेसचे नेते, विरोधक या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे विरोधकांचा आवाज पुन्हा एकदा दाबण्यासाठी अशा पद्धतीच्या टर्म्स ज्या आहेत या मोदी सरकारकडनं आणल्या जात आहेत. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे विरोधकांनी ह्याचा काढलेला असा अर्थ आहे की हा जो दिमागी नक्षल टॅग आहे हा आम्हालाच लावला जातोय अशा पद्धतीचे त्यांचेच दावे आहेत. म्हणजे काय तर जर सरकारच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्यांना दिमागी नक्षल म्हणून म्हणवलं जाणार आणि त्याच्या विरोधातला प्रचार जो आहे तो केला जाणार, बेसिकली टॅगिंग केलं जाणार आणि ह्याच्यातनं कुठेतरी त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असे वेगवेगळे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. आणि ह्यातनं प्राऊडली किंवा त्यातनं अभिमान बाळगत पी चिदंबरम उलट म्हणतात की हो आम्ही आहोत दिमागी नक्षल अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी ट्विट्स करायला सुरुवात केलेली आहे. शशी थरूर यांचं सुद्धा अशाच पद्धतीने म्हणणं आहे की असे टॅग्स लावण्यात काही अर्थ नाहीये. आता हे सगळं सुरू झाल्यानंतर इथे किरण रिजिजू जे संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं की आम्ही असा कोणालाही विशिष्ट हा टॅग कुठल्याही विशिष्ट गटाला विशिष्ट नेत्याला लावलेला नाही. दिमागी नक्षल याची परिभाषा किंवा याचा अर्थ भाजप किंवा मोदी सरकार अशा दृष्टीने मांडतंय की जे कोणी इथल्या देशाच्या विरोधातल्या ज्या देशविरोधी बेसिकली ज्या शक्ती आहेत किंवा जे संविधानाच्या विरोधातले आहेत, जे 370 कलम जे हटवण्यात आलेला आहे त्या विचारांच्या विरोधातले आहेत. सो बेसिकली जे कोणी देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात किंवा देशाच्या विरोधात वागतायत त्यांना आम्ही दिमागी नक्षल म्हणतो आणि त्याचा बिमोड करायचा आहे अशा दृष्टीने पंतप्रधान म्हणालेले आहेत असं किरण रिजिजू यांचं म्हणणं आहे. सो थोडक्यात ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत या नवनवीन जन्माला येत आहेत त्याचे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अर्थ काढताय आणि त्याचं पुढचं राजकारण सुद्धा होतंय. पण हे नेमकं आहे काय हे तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. नक्षलवादाचा एक थोडक्यात इतिहास सुद्धा त्यानिमित्ताने आम्ही सांगितलेला आहे. तुमचं या सगळ्याबद्दलचं आणि खास करून दिमागी नक्षल ही जी एक नवीन टर्म आलेली आहे या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ते तुमच्या कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दिवसभरातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.